आज मी बनवणार आहे की जे लहान आणि मोठे पण आवडीनं खातील असे स्टफिंगवाले आलू पराठे। त्याच्यासाठी मी हे छोटे छोटे असे 5-6 बटाटे आलू घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर, बॉईल केलेले आलू आहे आणि हे बॉईल केलेले वाटाणे आहेत। चला आता आपण स्टफिंग बनवून घेऊ। आता इकडे पॅन गरम व्हायला ठेवला, याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। 2 चमचे तेल। आता तेल गरम झालं, आता त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकू, 1 चम्मच जिरं, कांदा, एक चम्मच मीठ, थोडीशी हळद, एक चम्मच लाल तिखट, थोडे धनिया पावडर आणि थोडीशी सोप। हे छान तेलात होऊ देऊ। याच्यामध्ये बॉईल केलेले वाटाणे टाकून घेऊ। आणि हे थोडे असे मॅश करून घेऊ, आणि हे शिजलेले असल्यामुळे लवकर मॅश होऊन जातात। आता आपण पूर्ण वाटाणे असे मॅश करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आलू पण असे टाकून देऊ। पूर्ण आलू मॅश करून घेतल्यात, याला असे छान फिरून घेऊ। आता आपण याच्यामध्ये थोडा संबार टाकून घेऊ वरून। थोडा वेळ असंच हे करू, म्हणजे याच्यामध्ये संबार पण होऊन जाणार। आणि अशी आपली आलू वाटाण्याची स्टफिंग हे तयार झाली। आता आपण थोडी कणिक भिजवून घेऊ। हे थोडं गव्हाचं पीठ घेऊ, मैदा, तुम्ही पूर्ण गव्हाच्या पिठाचे केले तरी चालेल। मैदा तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालणार। 1 चम्मच मीठ, 1 चम्मच तेल, आपण आता याला भिजवून घेऊ आणि
भिजवल्यावर 5 मिनिटं याला असंच ठेवायचं, म्हणजे कणिक पण छान मुरून जाते. दादा तू डब्यामध्ये तुम्ही आलूचं गोड देऊ का पराठा देऊ? आता 5 मिनिटं झाले. आता आपण पराठे बनवायला घेऊ. आणि याच्यामध्ये आपल्याला पुरणपोळीसारखं थोडं भरायचं आहे. ते जी स्टफिंग आपण बनवलेली आहे आलू आणि वाटाण्याची, आणि ते पण म्हणजे थोडी कमीच भरायची, कारण की आपण याच्यामध्ये जे वाटाणे आहेत ते पूर्ण म्हणजे मॅश केलेले आहेत, पण एवढे पण मॅश नाही झालेले ते. त्याच्यामुळे काय होते की जे हे पराठे आहेत हे फुटतील, म्हणून मग थोडीच घ्यायची. आणि थोडे जाडच लाटायचे ते, म्हणजे पातळ केल्यानं फुटणार म्हणून.
याला असं छान खरपूस दोन्ही इकडून भाजून घेऊ, म्हणजे ते छान लागतील आणि त्याची चव पण म्हणजे हे होणार थोडे हे झाल्यावर. दोन्ही इकडनं त्याला तेल लावून घ्या. तेल तूप तुम्हाला जे वाटणार ते तुम्ही लावू शकता. असे आहेत आपले आलू वटाण्याचे स्टफिंग केले भरलेले पराठे, आणि लहान आणि मोठे पण आवडीनं खातील असे मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीवाणी असे छान पराठे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे वटाण्याचं सीजन आहे तेपर्यंत एकदा नक्कीच करून बघा आलू आणि वटाण्यापासून पराठे. आणि तुम्ही सॉस आणि दह्यासोबत पण खाऊ शकता. तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही खाऊ शकता. बाय.